नमस्कार. आजचा विषय साधा वाटतो, पण त्याचे परिणाम अतिशय गंभीर आहेत. रोज आपल्या घराच्या दारात येणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडे आपण कधी नीट पाहिलंय का? तो कोण आहे? तो कायदेशीर आहे का? तो व्यावसायिक वाहन चालवतोय की खाजगी? कारण आज पांढऱ्या नंबर प्लेटवर हजारो मोटरसायकली थेट व्यवसाय करत आहेत. याच प्रश्नावर आज आपण सविस्तर, थेट आणि निर्भीड विश्लेषण करणार आहोत. बाईकवर व्यवसाय करणाऱ्यांसाठी येलो नंबर प्लेट सक्तीची का नाही? आणि ती सक्तीची तात्काळ का केली पाहिजे? हा प्रश्न आहे सार्वजनिक सुरक्षेचा, महिला सुरक्षेचा, कायद्याच्या समानतेचा आणि सरकारच्या जबाबदारीचा. आज आपण कोणावर आरोप करणार नाही, पण प्रश्न मात्र विचारणार आहोत, ते पण ठामपणे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा विषय फक्त डिलिव्हरी बॉयचा नाही, तो तुमचा आहे, आमचा आहे आणि प्रत्येक नागरिकाचा आहे. मी आहे सुदर्शन सुर्वे आणि तुम्ही पाहत आहात न्यूज डंका. रात्रीचे 11 वाजलेत. संपूर्ण परिसर शांत आहे. अशा वेळी तुमच्या घराच्या दारावर बेल वाजते. तुम्ही दार उघडता. समोर एक अनोळखी व्यक्ती उभी आहे. त्याच्या हातात एक पॅकेट आहे. तो साध्या आवाजात म्हणतो, डिलिव्हरी बॉय. तुम्ही क्षणभर विचार करत नाही, कारण हे चित्र आता आपल्या सगळ्यांसाठी अगदी रोजचं झालं आहे. पॅकेट घ्यायचं, धन्यवाद म्हणायचं आणि दार बंद करायचं. पण आज आपण ज्या गोष्टीला सवय म्हणून स्वीकारलं आहे, त्याच गोष्टीकडे थोडं थांबून खोलात जाऊन पाहण्याची गरज आहे. आपण लहानपणापासून एक गोष्ट शिकलेलो आहोत. पिवळी नंबर प्लेट म्हणजे व्यावसायिक वाहन, टॅक्सी, रिक्षा, ट्रक, मालवाहतूक करणारी वाहनं. आणि पांढरी नंबर प्लेट म्हणजे खाजगी वाहन. ही विभागणी काही उगाच केलेली नाही. ही विभागणी केली आहे कारण व्यावसायिक वाहनं जास्त वेळ रस्त्यावर असतात, जास्त लोकांशी संपर्कात येतात, जास्त अपघाताच्या जोखमीला सामोरी जातात आणि त्यामुळे त्यांच्यावर जास्त नियम, जास्त जबाबदाऱ्या आणि जास्त नियंत्रण आवश्यक असतं. पण आज आपण पाहतोय की हजारो मोटरसायकली रोज रस्त्यावर धावत आहेत. त्या पैसे कमावत आहेत, त्या माल पोचवत आहेत, काही ठिकाणी प्रवासी नेत आहेत आणि तरी त्या सगळ्या पांढऱ्या नंबर प्लेटवर चालत आहेत. मोटर वाहन कायदा मात्र अतिशय स्पष्ट आहे. पैसे घेऊन प्रवासी वाहतूक केली किंवा पैसे घेऊन माल वाहतूक केली तर ते वाहन व्यावसायिक ठरतं. वाहन 2 चाकी आहे की 4 चाकी याने कायद्याला काही फरक पडत नाही. वापर व्यावसायिक असेल तर वाहन व्यावसायिकच मानलं जातं. मग प्रश्न असा पडतो की कायद्याच्या नजरेत व्यावसायिक असलेली ही सगळी बाईक खाजगी कशा ठरतात? याचं उत्तर एका शब्दात दिलं जातं, ॲग्रिगेटर. सरकार असं म्हणतं की या कंपन्या वाहन चालवत नाहीत, त्या फक्त डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत. रायडर हे त्यांचे कर्मचारी नाहीत, ते स्वतंत्र भागीदार आहेत. ऐकायलाही तांत्रिक आणि आधुनिक वाटतं, पण वास्तव वेगळं चित्र दाखवतं. रायडरने कधी काम करायचं, किती वेळ काम करायचं, कोणती ऑर्डर घ्यायची, किती वेळेत पोहोचवायची, रेटिंग कसं असेल, दंड कधी बसेल, अकाउंट कधी बंद होईल, हे सगळं कंपनी ठरवते. म्हणजे नियंत्रण पूर्णपणे कंपनीकडे. पण अपघात झाला, गुन्हा झाला, कोणी जखमी झालं किंवा कुणाचा जीव गेला तर कंपनी लगेच हात झटकते आणि म्हणते तो आमचा कर्मचारी नव्हता. इथेच सर्वात मोठा विरोधाभास आहे. काम आमचं, नफा आमचा, नियंत्रण आमचं, पण जबाबदारी मात्र कुणाचीच नाही. इथेच थांबून विचार करा. टॅक्सी चालकाला PSV बॅज लागतो, लायसन T परमिट लागतं. रिक्षा, टॅक्सी चालकाला पोलीस पडताळणी लागते, त्याला वैद्यकीय तपासणी द्यावी लागते, कारण तो लोकांशी थेट संपर्कात असतो. मग आज तुमच्या घराच्या दारापर्यंत येणारा बाईक रायडर जो तुमच्याशी थेट संपर्कात येतो, तो कोणत्याही सरकारी ओळखीशिवाय कसा काय फिरतो? म्हणूनच येलो नंबर प्लेट सक्तीची करा. ही मागणी केवळ नियमांची नाही, ती थेट सार्वजनिक सुरक्षेची आहे. महिला सुरक्षेचा मुद्दा इथे अत्यंत गंभीर बनतो. आज मोठ्या शहरांपासून लहान शहरापर्यंत मोठ्या प्रमाणावर महिला एकट्या राहतात. तर रात्री उशिरा जेवण, औषधे, किराणा मागवतात. दार उघडतात आणि समोर उभा असलेली व्यक्ती ॲपवर दिसणाऱ्या नावाने ओळखला जातो. बहुतेक इमारतीमध्ये सुरक्षा रक्षक वाहन आणि व्यक्ती यावरून प्राथमिक ओळख करतो. अशा वेळी जर वाहनावर येलो नंबर प्लेट असती तर हा व्यक्ती व्यावसायिक रायडर आहे ही प्राथमिक ओळख तिथेच झाली असती. आज पांढरी नंबर प्लेट असल्यामुळे तो व्यक्ती डिलिव्हरी व्हायसाठी आला आहे की इतर कोणत्यासाठी काढण्यासाठी हे बाहेरून वेगळं कळत नाही. रात्रीच्या वेळेस हे रायडर संपूर्ण शहरात फिरतात. अंधाऱ्या वस्त्या, गल्ल्या, इमारती. डिलिव्हरीच्या नावाखाली कोण कुठे फिरतोय याची ठोस नोंद नसते. काही प्रकरणांमध्ये डिलिव्हरी ID वापरून रेकी, चोरी, मोबाईल, स्नॅचिंग झाल्याचं पोलिसांनी अनौपचारिकपणे मान्य केलं आहे. पण पुन्हा प्रश्न तोच उरतो, ओळख कशी पटवणार? यात अजून एक संवेदनशील पण महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, ओळखीचा अभाव. आज डिलिव्हरी क्षेत्रात विविध पार्श्वभूमीवर लोक काम करत आहेत. त्यात स्थलांतरित कामगार, बाहेरून आलेले तरुण, तात्पुरत्या स्वरूपात शहरात राहणारे लोक यांचं प्रमाण मोठं आहे. यापैकी अनेकांकडे स्थानिक पत्त्यांची ठोस नोंद नसते. काही वेळा ओळखपत्र दुसऱ्याच्या नावावर असतात, तर काही जण केवळ ॲपवरील डिजिटल ID वर काम करत असतात. यात अजून एक धक्कादायक वास्तव आहे, अल्पवयीन मुलं, 16-17 वर्षांची मुलं, वडिलांचे किंवा भावाची बाईक, दुसऱ्याच्या नावावर ॲप, बनावट लायसन्स. अपघात झाला तर काय होतं? विमा कंपनी दावा नाकारते, कंपनी जबाबदारी झटकते आणि कुटुंब उद्ध्वस्त होतं. जर येलो नंबर प्लेट सक्तीची असती तर RTO नोंदणी, वय, परवाना या सगळ्या गोष्टी सुरुवातीला तपासून गेल्या असत्या.
आता अपघातांचा मुद्दा पाहूया. 10 मिनिटात पोचवा, 15 मिनिटात ऑर्डर, या दबावाखाली रॉंग साईड, सिग्नल जम्प, मोबाईल पाथ गाडी चालवणं, फुटपाथवरून बाईक नेणं हे सगळं वाढलं आहे. अनेक शहरात ट्रॅफिक पोलीस मान्य करतात की दुचाकी अपघातात डिलिव्हरी रायडरचे प्रमाण वाढले आहे, पण अधिकृत आकडेवारी नाही, कारण सरकारने त्यांना स्वतंत्र व्यावसायिक श्रेणीत दिलेली नाही आहे. इथे एक मुद्दा असा आहे जो सरकार दुर्लक्ष करू शकत नाही: महसूल. पिवळी नंबर प्लेट असलेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनांकडून सरकार रोड टॅक्स घेतं, परमिट फी घेतं, व्यावसायिक विमा लागू करतो, पण पांढऱ्या नंबर प्लेटवर व्यवसाय चालू दिल्यामुळे सरकारचाच महसूल बुडतो. येलो नंबर प्लेट सक्तीची केली तर राज्य सरकारला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळू शकतो. आता कायदेशीर गोंधळ समजून घेऊया. डिलिव्हरी करत असताना पांढऱ्या नंबर प्लेटवरील बाईकने एखाद्याला मृत्यू झाला तर ते वाहन खाजगी मानायचं की व्यावसायिक? हिट अँड रन कायदा लागू होतो का? भरपाई कोण देणार? आज या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट उत्तर नाहीत. येलो नंबर प्लेट सक्तीची असती तर जबाबदारी स्पष्ट झाली असती आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळणं सोपं झालं असतं. गाडीच्या सुरक्षिततेचा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे. अनेक डिलिव्हरी बाईकवर जड बॉक्स, लोखंडी फ्रेम लावतात. साहजिकच वाहनाचं संतुलन बिघडतं. खाजगी वाहन असल्यामुळे त्यांना वार्षिक फिटनेस तपासणी द्यावी लागत नाही, पण व्यावसायिक वाहन असतं तर फिटनेस टेस्ट बंधनकारक असते. येल्लो नंबर प्लेट सक्तीची केली तर या बेकायदेशीर बदलांवर आपोआप लगाम बसला असता. गुन्हेगारी तपासाच्या दृष्टीनेही हा मुद्दा महत्त्वाचा आहे. पांढरी प्लेट म्हणजे पोलिसांसाठी सामान्य दुचाकी, पण येलो नंबर प्लेट असलेलं वाहन वेगळ्या डेटाबेसमध्ये येतं. चोरीच्या बाईक, बनावट डिलिव्हरी बॉय, गुन्हेगारसाठी वापरली जाणारी वाहनं पटकन ओळखता आली असती. याचा फटका स्थानिक रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी बसतो. ते परमिट घेतात, बॅच घेतात, जास्त टॅक्स भरतात, नियम पाळतात आणि त्याच रस्त्यांवर पांढऱ्या नंबर प्लेटवर तोच व्यवसाय मोकळेपणाने चालतो. हा स्पष्ट दुजाभाव आहे. येलो नंबर प्लेट सक्तीची केल्याशिवाय हा अन्याय संपणार नाही. कर्फ्यू, दंगल, लॉकडाऊन अशा परिस्थितीत हा प्रश्न अजून गंभीर होतो. पांढरी प्लेट असल्यामुळे डिलिव्हरीच्या नावाखाली कोणी फिरू शकतो. येलो नंबर प्लेट सक्तीची असती तर आपत्कालीन नियंत्रण पोलिसांकडून खूप सोपं झालं असतं. आणि शेवटी एक मुद्दा जो भविष्यात सरकारसाठी धोकादायक ठरू शकतो. उद्या एखादा मोठा गुन्हा झाला, महिला अत्याचार झाला किंवा मोठा अपघात झाला आणि न्यायालयाने विचारलं की सरकारला माहिती होती का, तर उत्तर होकारार्थी असेल. तर नियम का केले नाहीत असा प्रश्न उभा राहील. अशावेळी सरकारनं निष्काळजीपणाचा ठपका येऊ शकतो. येलो नंबर प्लेट सक्तीची न केल्यामुळे सरकार भविष्यात कोर्टात अडकू शकते. म्हणूनच निष्कर्ष अत्यंत स्पष्ट आहे. बाईकवर थेट व्यवसाय करणाऱ्यांसाठी येल्लो नंबर प्लेट सक्तीची करणे हा पर्याय नाही, ती अपरिहार्यता आहे. आज कायदा मागे आहे, डिजिटल कंपन्या पुढे आहेत आणि सामान्य नागरिक असुरक्षित आहेत. प्रश्न इतकाच आहे, सरकार कधी जागा होणार आणि आपण हा प्रश्न विचारत राहणार का? आज आपण कोणावर आरोप केले नाहीत, कोणाला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त एक वास्तव मांडलं. हे वास्तव असं आहे की बाईकवर थेट व्यवसाय होत असताना तो व्यवसाय असूनही खाजगी वाहनाच्या नियमांवर चालतोय आणि त्याची किंमत सामान्य नागरिक, महिला, अपघातग्रस्त कुटुंब आणि अखेरीस कायदाच मोजतोय. हा प्रश्न एकाच गोष्टीचा आहे: कायदा सगळ्यांसाठी समान आहे का? जे नियम रिक्षा, टॅक्सी, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी आहेत तेच नियम बाईकवर थेट व्यवसाय करण्यासाठी लागू का होत नाहीत? हा प्रश्न आज अनुत्तरित आहे. येलो नंबर प्लेट सक्तीची करणे हा पर्याय नाही, ती गरज आहे, ती जबाबदारी आहे. कारण जेव्हा कायदा उशिरा येतो तेव्हा त्याची किंमत एखाद्या फाईलमध्ये नाही तर एखाद्या सामान्य नागरिकाच्या आयुष्यात मोजावी लागते. सरकार कधी निर्णय घेणार हे पाहूया. तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नक्की मांडा. मी आहे सुदर्शन सुर्वे आणि तुम्ही पाहत आहात न्यूज डंका.